आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. मुर्शिदाबादचे नाव बदलून आता भागीरथी धाम झाले पाहिजे अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे आमदार समाजात दुही निर्माण करत असल्याचा आरोप करत त्या म्हणाल्या की जर बाबरच्या नावाने मशीद निर्माण होत असेल तर कारसेवक तिथे जाऊन ती तोडण्याचे काम करतील. बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यावर या जिल्ह्याचे नाव बदलले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावर राणा म्हणाल्या की महायुतीचे सरकार असून त्यात 3 पक्ष आहेत. ज्या पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा मागितला जात आहे त्या पक्षाच्या प्रमुखाची जबाबदारी आहे मंत्र्याने राजीनामा द्यावा की नाही आणि अजित पवार निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. अमरावतीत रात्री गुंडांनी घातलेल्या धुडगुसावर बोलताना त्यांनी नवीन पोलीस आयुक्तांच्या कामगिरीचे समर्थन केले. काही गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांना अमरावतीत कसे फिरवायचे किंवा धडा शिकवायचा हे पोलीस बघून घेतील असे कडक शब्दात त्यांनी सुनावले. काय आपलं नेमकं म्हणणं आहे? माझं म्हणणं एवढंच आहे, जे काँग्रेस आतापर्यंत करत आलेली आहे, फ्रॅक्शन करत आलेली आहे, समाजात तेढ निर्माण करण्याचं काम जी काँग्रेस करत आहे, आज तेच काम ममता बॅनर्जीचे एक विधायक आणि आमदारांनी वेस्ट बेंगॉलमध्ये करण्याचा प्रयत्न केला. तर आमची जिद्द आहे, जर त्यांना असं वाटते की परत तेच कारसेवक बाहेर निघाले पाहिजे आणि बाबरच्या नावाने जर कोणी मस्जिद बांधत असेल तर मग तिथे परत कारसेवक म्हणून सगळे तिथे जाईन आणि ते तोडण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे. आणि मुर्शिदाबाद कधी नाव पडलं होतं, काय झालं होतं, तर आता तिथे भागीरथ धाम म्हणून त्या जिल्ह्याचं नाव पडलं पाहिजे. त्याकरिताही आम्ही येणार आहे भविष्यामध्ये. जेव्हा तिथे इलेक्शन होणार आहे ते इलेक्शन झाल्यानंतर बीजेपी भारतीय जनता पार्टी तिथे निवडून येईल आणि त्या जिल्ह्याचं नाव आपण भागीरथ धाम ठेवणार आहे. कुठेतरी पुन्हा वाद पेटवण्याचा हा प्रयत्न वाटतोय का त्या भागामध्ये? 101%. कारण की काँग्रेस जेव्हापासून पूर्ण देशामध्ये होती त्यांनी हेच करून आतापर्यंत त्यांची सत्ता हातात ठेवली 60 वर्ष आणि आता तेच काम वेस्ट बेंगॉलमध्ये गेल्या कितीक वर्षापासून ममता बॅनर्जी करत आहे. तर मला वाटते की हा परत ती मतभेद पैदा करणे आणि इलेक्शन आलं की हा सगळे बाबर उभे होतात, बाबर जन्माला येते आणि मस्जिदा उभा करण्याचं काम आणि त्यांचे विधायक करत आहेत. मला वाटते या आता काँग्रेस या देशामध्ये नाहीये, रामाला मानणारी सरकार आहे, तर आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे. पांघरुण खातं जे आहे त्या देवेंद्र फडणवीसच्या मंत्रालयामध्ये आहे आणि पुन्हा एकदा एक मंत्री जे आहे ते राजीनामा देणार अशा प्रकारचा त्यांनी दावा केलेला आहे. कोणाचा मंत्री? महायुतीमधला मंत्री पुन्हा राजीनामा देणार आहे कोपाट्याच्या वरून. मला असं वाटते महायुती आहे आणि महायुतीमध्ये 3 पक्ष आहे आणि 3 पक्षपैकी ज्या पक्षाचे मंत्र्यांचा राजीनामा मागताय तर त्यांच्या प्रमुखांची जिम्मेदारी आहे की त्यांच्या पक्षाचे मंत्र्याचा राजीनामा घ्यायचं की नाही घ्यायचं. जर काही चुकत असेल तर अजितदादा सक्षम आहे त्या गोष्टीसाठी आणि अजितदादांनी त्यांचा जर राजीनामा मागितला तर ते देऊ शकतात. काल नांदगाव फाउंडेशन मध्ये एक हत्या झाली आणि आपल्या घरासमोर काही कारांची तोडफोड झाली. नेमकं काय वाटतं या सगळ्या मागे काय असेल? आता नवीन सीपी आले आहे, एकच दिवस झाला आहे नवीन सीपीला. तर नवीन सीपी ला कालच रात्री रवीजींनी फोन केला, आम्ही प्रचारात होतो. तर आज 4-5 त्याच्यातून काही क्रिमिनल पकडण्यात आले आहे. तर त्यांना जसा फिरवायचा आहे अमरावतीमध्ये ते फिरवण्यात येणार आहे 100%. काय म्हणतात? आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.